पंचवटी हिरावाडी रोडवरील विद्यानगर जवळ असलेले न्यू समृद्धी ज्वेलर्स दुकानावर शुक्रवार दिनांक 15च्या रात्री 9 वाजेदरम्यान हातात बंदूक घेऊन आलेल्या 5 ते 6 दरोडेखोरांनी सोने चांदीचा ऐवज लुटून नेला। यावेळी दुकान मालक तसेच दुकानातील महिला व कामगारांशी झटापट करण्यात आली। यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून भर वस्तीत या धाडसी दरोड्याने परिसरात खळबळ उडवली आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की हिरावाडी रोडवर चंद्रभागा अपार्टमेंट गाव क्रमांक 3 येथे नैना पगारिया यांचे न्यू समृद्धी ज्वेलर्स नावाचं दुकान असून रात्री 9 वाजता पगारिया महिला कामगार सोनाली पाटील तसेच अमित श्री माळी असं तिघे जण दुकान बंद करण्याच्या तयारीत असताना 2 दुचाकीवरून 6 जण आले। त्यातील 2 जण बाहेर थांबले तर तोंडाला मास्क व टोपी परिधान केलेल्या चौघांनी दुकानात प्रवेश करत ज्वेलर्स दुकान मालक पगारिया यांच्यावर बंदूक रोखत दागिने लुटण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी दरोडेखोरांना प्रतिकार करताना पगारिया यांनी हातातील ट्रे फेकला तर सोनाली व अमित यांनीही दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। यावेळी दरोडेखोर व कामगार यांच्यात झालेल्या झटापटीत लुटारूंनी हातातील बंदूक अमितांच्या डोक्यांवर उलट्या बाजूने मारली। वरमे घाव बसल्याने अमित रक्तबंबाळ झाला। तरीही त्याने एका दरोडेखोराला पकडले, मात्र झटापटीत त्याचा शर्ट फाटला व त्यानंतर आरडाओरड केल्यावर दरोडेखोर दुचाकीवरून पसार झाले। घटनेने परिसर हादरून गेले। जखमी अमित त्यांच्या डोक्याला 14 टाके पडले आहेत। दुकानातून सोन्याचे पदक, लहान मुलांची अंगठी व इतर दागिने दरोडेखोरांनी लुटून नेल्याची माहिती दुकान मालक पगारिया यांनी दिली। सदर घटनेनंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पथक घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी दुकानात शिरलेल्या संशयितांनी हातात लावलेल्या काही वस्तूंचे ठसे नमुने घेतले। घटनेनंतर पोलिसांनी दुकानातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज तपासणी करून त्यांच्यावर संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले। शहरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी लावली होती। आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण या परिसरात गस्त वाढवावी। आणि वारंवार गेल्या आठवड्यात काही सोसायट्यांचे लॉक तोडले जात आहे, काही विद्यार्थी समरेखीत आपण आढळत आहे। तर या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि अनोळखी इसमस आढळल्यास त्याची कसून चौकशी करावी।